मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय शिरसाटांना तंबी दिल्याचं बोललं जातंय। मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। यापुढे सार्वजनिक ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना काळजी घ्या असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांना दिला। काही दिवसांपूर्वी पैशांच्या बॅगेसोबत शिरसाट त्यांच्या घरात बसल्याचा व्हिडिओ संजय राऊतांनी शेअर केला होता आणि त्यावरून राजकारण तापलं होतं। विविध कारणांनी वादात अडकणाऱ्या मंत्री आणि आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तंबी दिली आहे। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं, तुमचे आमदार काय करतात असा मला प्रश्न विचारला जातो असं म्हणत शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली। कारवाई करायला भाग पाडू नका असा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिला। महायुतीच्या समन्वय समितीची उद्या संध्याकाळी बैठक पार पडणार आहे। काही मंत्री आमदारांमुळे महायुतीच्या अडचणीत वाढ झालेली आहे। दरम्यान समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। मराठी विजय मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच होता आणि त्या मेळाव्याचा राजकारणाशी काही संबंध नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। मेळाव्यात मराठीचा अजेंडा होता, मराठीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि दोन्ही पक्षांची युती व्हावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे। शिवसेना, उभाटा पक्ष आणि मनसे कदापिही एकत्र येणार नाही असं राज ठाकरे म्हणालेले नाहीत अशा शब्दात सचिन अहिरांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया दिली। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आता 20 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। स्वयंपूर्ण विकासाच्या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी एक अहवाल तयार केला असून तो आज विधिमंडळ सदस्यांपुढे मांडण्यात आला। दरम्यान माध्यमांशी संवाद साधल्यानंतर बाहेर जात असताना प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांनी हा अहवाल उद्धव ठाकरेंना दाखवला। यावेळी दोघांमध्ये सविस्तर संवादही झाला। भाजप आमदार प्रवीण दरेकरांना शिवसेनेत येण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली। यावर दरेकरांनीही मिश्किल उत्तर दिले। आपण सर्वच पुन्हा एकत्र येऊ असं दरेकर म्हणाले। महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं महत्त्वाचं आहे। लोकसभेनंतर एकही बैठक नाही असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामात राज्य सरकारचा अडथळा निर्माण होतोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। मनसेचा आजपासून नाशिकच्या इगतपुरीत 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर पार पडणार आहे। राज ठाकरे स्वतः शिबिरात मार्गदर्शन करतील। आता राज ठाकरे शिवसेना उभाटासोबतच्या युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। बच्चू कडूंची पदयात्रा यवतमाळमध्ये पोहोचली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेले असून मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार असा निर्धार बच्चू कडूंनी व्यक्त केला। अजित पवार, धनंजय मुंडेंच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो पाहायला मिळाला। बीडच्या परळीत धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लागलेल्या बॅनरवर कराडचा फोटो दिसून आल्यानं वाद निर्माण झाला। विधानसभेत प्रश्न उपस्थित करत असताना आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केले। चड्डी बनियन गँगवर सरकार कारवाई का करत नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। त्यावरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये झुंपली। हिंमत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते हे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट करावं असं निलेश राणेंनी म्हटलं। विधानसभेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या जयंत पाटलांवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली। जयंत पाटलांना आजकाल मोदींच्या योजना जास्त आवडतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करायचं असं वक्तव्य रोहिणी खडसेंनी केलं। 228 नव्या मद्य परवान्यांवरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली। वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेला प्रीतम मुंडे आणि यशस्वी मुंडे यांचा अर्ज स्वीकारण्यात आला। मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर वैद्यनाथ बँकेची पहिली निवडणूक आणि 10 ऑगस्टला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। शिर्डीमधील गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या चरणी भक्तांनी कोट्यवधी रुपयांचं दान अर्पण केलंय। नोटा, नाणी, सोन्या चांदीच्या दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या 3 दिवसात साईबाबांच्या चरणी तब्बल 6,31,00,000हून अधिकचं दान भक्तांनी अर्पण केलं। या 3 दिवसात 3 लाखांहून अधिक भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। पुणे जिल्हा सत्र न्यायालयात 1670 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून दोषारोपपत्रात एकूण 11 जणांना आरोपी करण्यात आले। गरमागरम समोसा, रसरशीत जलेबी पाहिल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, पण हे पदार्थ सिगरेट इतकेच धोकादायक आहेत असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिला। आरोग्य मंत्रालयानं एक अहवाल तयार केला। यात
2050 पर्यंत देशातील 94.9 कोटी लोक लठ्ठपणानं ग्रस्त असतील असं समोर आलंय. भारतात बुलेट ट्रेनचं स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये बुलेट ट्रेनची चाचणी 2026-27 मध्ये सुरू होईल. यासाठी जपानमधून विशेष E10 शिकानसेन ट्रेन मागवली जाईल. प्रारंभिक चाचणी सुमारे 50 किलोमीटरच्या ट्रॅकवर केली जाईल.